पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या जांबूद गावचा कदम चोरी वस्तीमधील गट नंबर 146, 147, 177 मधील रस्ता खुला करण्याचा आदेश शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिला होता। त्यानुसार टाकळी हाजीचे मंडल अधिकारी राजेंद्र पोटकुले, ग्राम महसूल अधिकारी रुपेश भोर तसेच वादी प्रतिवादी शिवानंद शेतरस्ते चळवळीचे समन्वयक तसेच अनेक शेतकरी गोळा झाले होते। मात्र प्रतिवादींनी तहसीलदारांनी दिलेला आदेश चुकीचा असून तो आम्हाला मान्य नसल्याने रस्ता करण्यास मज्जाव केला। उपस्थित शिवपानंद चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिवादींची मानसिकता नसल्याने त्यांनी सध्या सुरू असलेल्या ओढ्याच्या बाजूचा परंतु खूप लांबचा रस्ता पाहण्याचा आग्रह धरला। त्यानुसार सुमारे 2 किलोमीटरची पूर्ण प्रदक्षिणा सर्वांना घालावी लागली। हा रस्ता ओढ्याच्या कडेचा असल्याने वादी नंदा कदम व नुकतीच वाघाने ज्या शिक्षकाची याच भागात शिकार केली त्यांच्या वयस्कर आजीने व काही शेतकऱ्यांनी येथील असणाऱ्या वाघाच्या दहशतीची कैफियत मांडली। एवढे सर्व झाले, मात्र मंडलाधिकारी काहीही न सांगता या ठिकाणाहून सुमारे तासभर निघून गेल्याने सर्वजण नाराज झाले। मात्र ते आल्यानंतर त्यांना विचारणा केली असता तहसीलदार साहेबांनी परिसराची व्हिडिओ शूटिंग पाठवायला सांगितल्याने मी गेलो होतो असे सांगितले। या सर्व घडामोडींमुळे तहसीलदार स्वतः या ठिकाणी पाहणी करून निर्णय घेणार आहेत। एवढ्या सगळ्या प्रकारात मात्र येथील एका तरुणाने येथे उपस्थित पत्रकार व चळवळीतील सर्वांनाच खूप खालच्या दर्जाची भाषा वापरत हीन वागणूक दिल्याने अनेकांनी या तरुणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। याच घडामोडींचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूया। तुझं काय नाही, पत्रकारांना इथं नोटीस काय उल्लेख नाही। बरोबर आहे का उल्लेख? नाही, उल्लेख नाही नाही ना। हा बघा ना। बरं किती शिकला बाळा तू? 15-14। हा, मग पत्रकारांनी यायचं नाही का? नाही यायला काय नाही, पण इथं उल्लेख नाही केला। तू काय म्हणतो की इथं आवाज न दिलंय का? तहसीलदार साहेबांनी जे पत्र पाठवलं हे काम कर, तहसीलदार बरोबर तिकडे चल आणि त्यांना विचार पत्रकारांनी कुठं जायचं असतं कुठं नाही। जाऊ द्या, चला। ही कोणती भाषा इथं पत्रकारांनी अडवायची? अहो माणसं बोलता आम्हाला विचारा ना तुम्ही, आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतो ना। मग बरं, सर्कल काय करतील? त्यांच्या नियमाप्रमाणे चालते ना। सर्कल त्यांच्या नियमानुसार तुम्ही काय सांगता? तुम्ही काय सांगता? अहो सर्कल पाहतील ना, सर्कल पाहतील। मग मी तेच बोलतोय, सर्कल आदेश देतील तेव्हा आम्हाला मान्य आहे। मांडून घ्या। अहो शेतकऱ्याचीच बाजू चालली, तुम्ही बोला ना। शेतकरी बोला ना, बोला ना, शेतकऱ्याची बाजू घ्या। तुम्हाला बोलायचं नाही आणि फक्त आता ते बोलतात तर बोलून देत नाही तुम्ही। आता ते बोलतात तर बोलून देत नाही तुम्ही। तुमची जी इच्छा आहे ना तुम्ही ती करा। आम्हाला जे सरकार जर निकाल भेटेल ना त्याच्यावर आम्ही पुढे पाहू। ते सांगतो ना, जे सांगतो आम्ही पुढे ठरणार आहे। आम्ही तेच सांगतो की जे शासन बोलल तेच तुम्ही आम्ही बोलून काय पण नाही ना। जे नियमाने असणार आहे मग तेच सांगतो मी तुम्हाला। जे बोलायला आम्ही तुम्हाला अडवलं का बोलायला? बोला ना तुम्हाला। आम्ही कुठे तुम्हाला म्हणतो? आपण जांबूत या ठिकाणी आहे, कदम वस्ती या ठिकाणी एक आदेश आहे खुला करण्याचा, रस्ता खुला करण्याचा। सर्कल भाऊसाहेब या ठिकाणी, दादांचं नाव काय? सर्कल पोटकुले सर आहे तिथं। तर या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी हे अडवलंय, तर सर्कल निर्णय घेतील, तहसीलदार निर्णय घेतील। परंतु या ठिकाणी तुमची भाषा जी येते, तुम्ही पत्रकारांना काय आमंत्रण दिलंय का? हे सगळे लोक आलेत, हे काय लग्नाला आलीत का? ही कोणती भाषा तुमची? पत्रकारांना अडवण्याची काय पद्धत आहे? नाही, अडवलंच नाही पत्रकारांना। हे पत्रकार आमची बाईट घेत आहे, पत्रकार इथे उपस्थितच आहे। आम्ही पत्रकारांना म्हणलोच नाही बाईट घेऊ नका, आम्हाला फक्त तहसीलदार। आता तुम्ही जो बोलत होते, आम्ही व्हिडिओ घेतला रेकॉर्डिंग, सगळे शहाणे तुम्ही एकटे म्हणजे अतिशहाणे? नाही, अजिबात नाही, स्वतःला अतिशहाणे समजत। मॅडम आता हे बोलले की अरे हे आम्ही हेच बोलतो ना। सगळ्यात महत्वाचं म्हणणं असं आहे आमचं का तुम्ही जे बोलणार पत्रकारांना अडवणूक केली वगैरे काय केली, ऍक्च्युली आम्ही इथं सर्व तुमची संघटना आहे, बरोबर? शेतकरी संघटना वगैरे, ते तुमच्या गळ्यात आयडेंटिटी नाही, काहीच नाही। आम्हाला कसं कळणार तुम्ही पत्रकार आहे का? आम्ही तुम्हाला उलट बोलले काय बोलले याची जर 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 सांगून तुम्ही जरा असं चेष्टा करता, अवहेलना करता, सांगून आम्ही तुम्हाला एकही शब्द अपविचारत बोललो ना। आम्ही काय बोललो? बरं आता यांचं म्हणणं हे बोलले, यांचं म्हणणं माझं म्हणणं काय आहे का तहसीलदार साहेबांनी जो आम्हाला आदेश पाठवलाय वरून, याच्यात असं कुठेही उल्लेख नाही का पत्रकार साहेबांनी तो उपस्थित राहावं। बोला यांच्या माणसांनी। आणि त्याच्यात विषय असा आहे का बाकी काय नाही, रोड तर काय आमच्या वावरातून नाहीच आहे आणि त्यांना जो आहे तो जायला आहेच रोड। पत्रकारांचा इथं उल्लेख नाही, शासनाने उल्लेख करायला पाहिजे यांचं म्हणणं आहे। हे बरं आहे, आपलं आता एक महत्वाचा मुद्दा मिळाला। आणि पत्रकारांना अशा पद्धतीने दमदाटी करण्याचं काम हे इथं आवत न दिलंय का? लग्नाला आलेत का कोणाच्या? अशा पद्धतीने यांची भाषा आहे, तर हे सगळे लोक पाहतील मीडियामध्ये, काय अडचण नाही। धन्यवाद। तुमचं काय नाव? इकडे ना, तुमचं नाव?
जोरी काय मग ती घटना घडली वाघाने खाल्लेली ती कुठं घडली इथंच घडली. इथंच आहे या आजींचाच मुलगा होता ना हो, या आजीचा मुलगा. मग या भागात वाघाची दहशत आहे. मग आता तुमचा हा रस्त्याचा प्रश्न मिटणार आहे का सामंजस्याने काय? हाच रस्ता आम्ही वापरतो ना. अहो, माझ्या दारापुढनं मी सांगते सगळ्यांना जाऊन देते आणि तोच रस्ता सर्वांना होता. ते विषय नको. ऐकून घेतो. नाही ठीक आहे. आता सर्कल जे म्हणतील किंवा सगळे म्हणतील त्यानुसार ऑर्डरनुसार काय असेल ते. आता सर्कल जे म्हणतील त्या पद्धतीने. कारण ताई हे जे पडीक वावर आहे कोणाचं आहे? हे संदीप जोरी. हे पडीक करायला हो, पडीक म्हणजे ते त्यांचं काय असेल भावांचं ते मला माहित नाही. ह्याला रस्ता नाही, आम्हाला तिकडून रस्ता होता. ह्या रस्त्याने बघा की सगळं पाऊस वगैरे झाला की जाता येत नाही, सगळं ओढ्याने रस्ता दाखवतात. मग हे काय आता वावर शेतीचे काय? वावरच शेती पण ते रस्ता नसल्यामुळे सगळं पडीक रस्ता पडलेला. नाहीये. हो, पडीक पडले. ओढ आहे, ही साईड ओढ्याची आहे. ह्या साईडने सगळ्या बाजूनी विहिरी आहेत, जंगल आहे, हे ओढ्याचा रोड आहे. आणि इथून जाण्याचे म्हणजे संघर्ष काही हाडकं दिसतात खाल्लेले याचे प्राण्यांचे. इथं रोज कुत्रे वासरे सोडतात, गाय वगैरे टाकतात. ते वाघाची घटना घडली ती कुठं घडली? इथंच घडलेली. इथंच घडली. यांचा मुलगा, ही आई, हा हिचा मुलगा ह्या रस्त्यावर. आजी इकडे बघ. काय नाव आहे तुमच्या मुलाचं इथं वाघाने खाल्लं ते? सचिन. कधी झाली ती घटना? आता हा रस्ता तुम्हाला वापरायला असतो का? हो, याच्या येतात नाही पाऊस. किती लांब आहे तुमच्या घरापासून हा रस्ता? जवळजवळ किती किलोमीटर बरं मला अंदाज आणि तुम्हाला मग जवळचा रस्ता कोणता आहे? जवळचा रस्ता तोच आहे. आम्ही येऊ शकत मग आता हे लोक काय म्हणतात इथूनच जा, तिला इकडूनच रोड आहे. ह्याच रस्त्याने जा म्हणतात का? मी करू शकत नाही, मला रोज वागायची, मी मरू शकते इथं. माझं गडी माणसं कोणी करत? कोण नाही, छोटे मुलगे आणि सासरी माझे गोळ्या खात्यात. म्हणजे हा अडचणीचा रस्ता आहे. हो, अडचणीत आहे. हे पाणी बघा, इथं जवळच दिसतंय. हे जवळच बघा इथं. आणि हे विहिरी दाखवते तुम्हाला मी. दर्शत होतो याला, आम्हाला न्याय मिळत नव्हता, आता मिळालाय तर असं बोलते. तुम्हाला ऑर्डर आहे ना आता? हो, ऑर्डर आहे. पण ऑर्डर कुठली आहे? त्या दुसऱ्या त्या गटाची? रोडची आम्हाला तिकडल्या 177 175. रात्री मला इथे ओढ्यात भेटला वाघ. हा कुठं ह्या काही ते आपण आलो तिथे काय वाघ भेटला. मी पंचतळ्यावरून येत असताना. तुमचं नाव काय? सोमनाथ गांजे. म्हणजे इथं वाघ आहे सारखा? बिबट्याचा याच्यात रास्ता रोको होता हा. का? रास्ता रोकोचा उरकून येताना काल संध्याकाळी 7 ते 7:15 दरम्यान मी स्वतः इथं बघितला वाघ. कुठं? ह्याच भागात? इथं आपल्या हाडकं पडलेच ना. हा कोणता आहे? जांबूचूर रोड आहे ना? हा, जांबूची रोड. आणि हा लांब पडतो यांना इकडून जायला. सगळ्यांनाच लांब आहे. मग मधून रस्ता झाला तर फायदा होईल का? आता ती सगळ्या शेतकऱ्यांच्या याच्यावरती वाघ सगळ्याच्या. असतो डेली. बरं, इथं सर्कल दादा आता दिसत नाही. बराच वेळ झालाय. किती वेळ झालाय? 1-1.5 तास व्हायला आले. हे सगळं सोडून गेले, तुम्ही फोन केला का नाही हो, कोणाला? फोन केला होता. माझा फोन तर उचललाच नाही. आणि आता पण नंतरून केलाय तेव्हा म्हटलं येतोय, अजून आले नाही. काय निर्णय दिला का नाही काय आज? नाही, काही निर्णय न देतात निघून गेले. मॅडम आता काय निर्णय लागलेला नाही, काय नाही. मॅडम या ठिकाणी शेत रस्ते, शिवपान रस्ते चळवळीचे सगळे कार्यकर्ते आलेत. इथं वाद नको, समन्वयाची भूमिका आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी या चळवळीचे समन्वयक वकील म्हणून काम पाहत आहे. काय परिस्थिती इथली? इथे गेल्या 2 ते 2.5 तासापासून सर्व समन्वय समिती उपस्थित आहे. तर या ठिकाणचे जे प्रतिवादी आहेत, ज्यांच्या शेतातनं रस्ता जात होता, त्यांचं म्हणणं आलं की आमचं कुठल्याही विचारात न घेता सदरचा रस्ता चाललेला आहे. आणि तीच झाल्यानंतर सगळ्या समन्वय समितीने त्यांच्यासोबत समन्वयाची भूमिका घेतली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2 ते 3 किलोमीटरचं अंतर पार करून समन्वय समितीने सदर रस्त्याची पाहणी देखील केली. परंतु त्यांचा जो रोष होता आजच्या दिवसाचा, तो समन्वय समितीबाबत होता. आणि दुसरी विशेष सांगायची बाब की शिरूर तालुक्यातील 90% रस्ते खुले झाले, परंतु 10% रस्त्यामध्ये हा आजचा रस्ता आपला होता. परंतु ज्या पद्धतीने प्रतिवादींनी या ठिकाणी पत्रकार असतील किंवा समन्वय समिती असतील किंवा स्वतः वकील उपस्थित असताना देखील त्यांच्याबाबतचं जे वागणं होतं ते अतिशय निंदनीय आहे. तालुक्यात आम्ही प्रत्येक गावागावामध्ये फिरतो, पण पहिल्यांदाच आम्ही या ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडली की प्रतिवादी पत्रकारांवर बोलले आणि पत्रकारांबाबत बोलले. याच्या बाबतीत समन्वय समितीच्या वतीने हा जाहीर निषेध आहे. हे पत्रकार हे आपण पाहतोच की चौथा स्तंभ आहे. ठीक आहे, आमच्यासोबत बोलले असते, आमच्यासोबतचं वागणं चुकीचं झालं असतं तर ते आम्हाला. आणि दुसरी अजून एक विशेष बाब सांगावीशी वाटते, ती म्हणजे की सर्कल दादा गेल्या 1.5 ते 2 तासापासून या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. कमीत कमी 100 शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. ते मी आलो म्हणून सांगून गेलेले आहेत. तर मी स्वतः 10 ते 20 कॉल त्यांना केलेत, तरी देखील सर्कल जाणीवपूर्वक या ठिकाणावरून निघून गेलेले आहेत. यावर आम्ही हायकोर्टात तर नक्की जाणारच आहोत. आम्हाला आज या ठिकाणी रस्ता खुला झाला नाही याचं आम्हाला अजिबात सुद्धा दुःख नाहीये, कारण प्रतिवादींचे देखील काही अडीअडचणी होत्या. तहसीलदारांच्या आदेशाला आज हे या ठिकाणी हरताळ पुसली, पण मग तहसीलदारांचा कॉन्टॅक्ट झालाय का?
तहसीलदार साहेबांसोबत कॉन्टॅक्ट करण्याचा आम्ही प्रयत्न केला, तर तहसीलदार साहेबांनी देखील आम्हाला सांगितलं की जी काही वस्तुस्थिती आहे ती स्वतः मी पाहिली आणि आम्ही तहसीलदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तालुक्यातले 90% रस्ते खुले झालेले, 10% जे काही राहिले ते होतील. परंतु या ठिकाणावरून सर्कल बाबतीत आमचा विशेष रोष आहे. जे काही निर्णय होता तो आम्हाला वादियांनाही मान्य होता, प्रतिवादियांना देखील मान्य होता. परंतु काहीही न सांगता 2 तास एखाद्या रस्त्याच्या किचकट विषयातून निघून जाणं हे कितपत योग्य आहे याची उत्तरं त्यांना नक्की आम्ही कायदेशीर पद्धतीने विचारू. आणि यापुढील काळात देखील समन्वय समिती प्रत्येक ठिकाणचे रस्ते खुले करायला असेलच. प्रतिवादींचं देखील म्हणणं या ठिकाणी घेतलं जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही या पद्धतीने इथून पुढं येथील रस्ता खुला करण्याचा प्रयत्न असेल. दादा, काय झालं आजचा जांबूद या ठिकाणी? या आदेशाप्रमाणे इथं वस्तुस्थिती सर्व स्थळ पाहून केलेले असतात. यात गट नंबर 74 आणि गट नंबर 146 आणि 174च्या बांधावरून गट नंबर 175च्या बांधावरती, तर त्यामुळे 74 व 75 146 व 174च्या बांधावरून 175च्या बांधावरती रस्ता कसा न्यायचा याचा एक प्रश्न निर्माण झाल्यामुळं मी मान्य तहसीलदार याबाबत वस्तुस्थितीबाबत हे केलं, कळवलं. तर त्यांनी वस्तुस्थितीप्रमाणे प्रत्यक्ष अहवाल सादर करून दुरुस्ती आदेशाबाबत पुढची दुरुस्ती अहवाल सादर करण्याबाबत सांगितले. अहवाल सादर केल्यानंतर पुढे जो आदेश होईल त्याप्रमाणे सदरचा रस्ता तयार करण्याची कारवाई केली जाईल. आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये शेतरस्त्यावरून अनेक शेतकऱ्यांचे पोलीस प्रशासन असेल, महसूल असेल या ठिकाणी तंटे चालू असतात. अशा प्रकारे शिरूर तालुक्यामध्ये एक सुंदर असं काम चालू असताना या ठिकाणी एक रस्ता खुला होत असताना अनेक अडचणी या ठिकाणी आपण वहिवाटीच्या रस्त्याच्या पाहिलेल्या आहेत. यामध्ये आज तहसीलदारांनी भूमिका घेतली, मंडल अधिकारी सगळे डिपार्टमेंट या ठिकाणी उपस्थित होतं. परंतु शेतकऱ्यांनी कुठंतरी समन्वयाचा भाग या ठिकाणी ठेवायला हवा होता. परंतु काही शेतकरी आपल्या वैयक्तिक रोष या ठिकाणी समन्वय समितीवर साधण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे जर आपण चळवळीला साथ जर दिली तर आपल्या येणाऱ्या पिढ्या ह्या आपली आदर्श घेतील. परंतु आपण जर समन्वयातून जर रस्ते नाही केले तर काहीतरी अघटित घटना घडू शकतात. त्यामुळं प्रशासन असन, समिती असन, पोलीस प्रशासन, महसूल असन सगळ्यांबरोबर समन्वयाने राहून आपापल्या पुढच्या पिढीचा न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांनी या ठिकाणी सकारात्मक भूमिका ठेवायला हवी. आणि या ठिकाणी लोकशाहीचा 4था स्तंभ या ठिकाणी शेतात काट्याकुट्यातून रस्त्यातून 3-3 किलोमीटर शेतकरी आज या ठिकाणी पायी चालले. लोकशाहीचा 4था स्तंभ पत्रकार या ठिकाणी फिरून शेतकऱ्यांना न्याय देण्याशी फिरत होता. परंतु या ठिकाणी सगळ्यांवर एक रोष या ठिकाणी व्यक्त झाला आणि त्याची नाराजी या ठिकाणी चळवळीच्या वतीने आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत.